ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। काँग्रेस वर्किंग कमिटीची वादळी बैठक काल पार पडली। जवळपास 7 तास या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि या बैठकीला एक फार मोठी पार्श्वभूमी होती, कारण 23 नेत्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये पहिल्यांदाच असं झाले असेल की एवढ्या मोठ्या संख्येनं नेत्यांनी काही आपली भूमिका मांडली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरनं खूप मतमतांतर झाली आणि त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक झालेली होती। काय नेमकं या बैठकीतून साध्य झालेलं आहे? या बैठकीमुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पेच जो आहे तो किती सुटलेला आहे, भविष्यात कधीपर्यंत सुटू शकतो, असे सगळे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे खासदार राजीव सातव, जे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्यसुद्धा आहेत आणि गुजरातमध्ये प्रभारी म्हणून काम पाहत आहेत। सातव साहेब, सुरुवात पत्रापासून करूयात। त्या 23 जणांनी हे पत्र लिहिलेलं होतं। त्या पत्रामध्ये असं काय मुद्दे होते की ज्याच्याशी तुम्ही सहमत नाही आहात? कारण पूर्ण वेळ अध्यक्ष हवा, त्याच्यानंतर तो व्हिजिबल हवा, CWCची निवडणूक व्हावी, हे तर पक्षाच्या हिताचेच मुद्दे होते। आपण पहा की या पत्राच्या संदर्भात ज्या वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या आल्या त्याच्यावरूनच ही सगळी चर्चा सुरू होती आणि कालच्या CWCमध्ये अनेक विषयाची चर्चा झाली। त्यामध्ये या पत्रांच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि या पत्रांच्या संदर्भामध्ये बोलत असताना विरोधी पक्षाचे नेते गुलाम नबी आझादजी असतील, आनंद शर्माजी असतील, मुकुल वासनिकजी असतील, जितीन प्रसादजी असतील, या सगळ्यांनीच त्यांची भूमिका या निमित्तानं मांडली आणि त्या भूमिकेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की पेपरमध्ये आलेलं आहे ते चुकीचं आहे। आम्ही सोनियाजींच्या नेतृत्वावर कधीही प्रश्न उपस्थित केलेला नव्हता। राहुलजींनी येणाऱ्या काळात या काँग्रेसचं नेतृत्व करावं हीच आमची भूमिका आहे। पेपरमध्ये चुकीच्या पद्धतीनं कोट झालेलं आहे आणि ती आमची भूमिका कधीही नव्हती। त्यामुळे आपण जर पाहत असाल की हे जे कन्फ्युजन होतं, ही जी काही अस्थिरता किंवा अशा पद्धतीचं 23 नेत्यांचं पत्र वगैरे ही जी चर्चा होती, यामध्ये या पत्र लिहिण्यामागची भूमिका ही स्पष्टपणे या चारही नेत्यांनी मांडली आणि 7 तास याच्यावर चर्चा झाली। म्हणजे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब या संदर्भात बोलले आणि बैठकीमध्ये प्रत्येक सदस्यानं या संदर्भामध्ये मतं ही व्यक्त केलेली आहेत आणि शेवटी जो ठराव पास झाला त्याच्यामध्ये सोनियाजींनी पक्षाचं नेतृत्व करावं, लवकरात लवकर अधिवेशन बोलवण्यात यावं आणि राहुल गांधींनी पक्षाची धुरा यापुढे सांभाळावी, अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनीच मांडली, इन्क्लुडिंग हे जे 4 कार्यसमितीचे सदस्य ज्यांनी सह्या केल्या होत्या त्यांनीसुद्धा। ते पत्र जेव्हा माध्यमांमध्ये आलं, त्याची चर्चा व्हायला लागली, तेव्हा तुमच्याच पक्षातले काही नेते त्यांनी भाजपशी संगमनेत केलं आहे अशा पद्धतीचे आरोप करू लागले। कुमारी शैलजा यांचं एक पत्र होतं की यांनी भाजपच्याच गोटात जाऊन हे सगळं केलेलं आहे। तर हे आरोप जे आहेत ते कितपत चुकीचे? जर पक्षाबद्दल काही प्रश्न विचारले जाते तर त्यांना पक्षद्रोही ठरवणं। आपण पहा, मुख्यतः वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांमुळं हे सगळं सुरू झालेलं होतं, परंतु या पत्र लिहिण्यामागची भूमिका संकल्पना ह्या 4 नेत्यांनी मांडली। या 4 नेत्यांनी ही भूमिका संकल्पना मांडल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की सोनियाजी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करायचा आमचा प्रश्न नव्हता। आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालीच येणाऱ्या काळात काम करू इच्छितो आणि कसे अजून त्याच्यात नवीन बदल केले पाहिजेत ही भूमिका त्यांनी मांडली आणि काँग्रेस अध्यक्षांनी सुद्धा शेवटचे जे वक्तव्य केलं, रिमार्क्स दिले, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की अनेकांचे अनेक विचार असू शकतात, आपल्या पक्षामध्ये अनेक विचारांचा आपण सन्मानही केला पाहिजे, तो सन्मान आपण करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जायचाच त्यांचाही प्रयत्न या निमित्तानं राहील। त्यामुळे ही जी काही वर्तमानपत्रात आलेल्या काही पॅराग्राफमुळं ही चर्चा झाल्या त्याच्यावर काल पडदाही पडलेला आहे आणि तशीच भूमिका ही कालच्या कार्यसमितीने घेतलेली आहे। काल जी बैठक होत होती त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य हे पण होतं की मिनिटाचे तपशील बाहेर येत होते। म्हणजे एखाद्या मॅचची लाईव्ह कॉमेंट्री सुरू असावी अशा पद्धतीनं हे सगळं वार्तांकन बाहेर येत होतं आणि त्याच्यामुळे पक्षाच्या इमेजला सुद्धा काही ठिकाणी नुकसान झालं, कारण जे विधान राहुल गांधींनी केलं नव्हतं त्याची चर्चा झाली। मग हे पक्षाच्या शिस्तीला धरून नव्हतं, त्याच्याबद्दल आपण पहा, हे जे काही लिकेजचा जो विषय आपण समोर आणला तर तशा चर्चा काही बैठकीत झालेल्याच नव्हत्या। त्यामुळं हे काही लोकांनी ठरवून अशा पद्धतीच्या न्यूज पसरवण्याचा प्रयत्न केला। ज्या चर्चा झाल्या त्या चर्चा वेगळ्याच होत्या, मीडियामध्ये आलेल्या जे काही बातम्या त्या दिवसभरातल्या होत्या त्या वेगळ्या होत्या आणि निश्चितपणे कोणीतरी ठरवून अशा पद्धतीनं चुकीच्या बातम्या पसरवायचा हा प्रयत्न या निमित्ताने दिसतोय। दुसरं एक जे पत्र बाहेर आलं त्याच्यामध्ये असंही बोललं जातंय की राहुल गांधी गटाकडूनच हे पत्र लीक करण्यात आलं, कारण जेणेकरून या 23 जणांना जे आहे ते टार्गेट करण्यात यावं म्हणून। आपण पहा की ते पत्राचा मसुदा कोणी तयार केला, पत्र कोणी सह्या केल्या
किती जणांच्या किती कोणी सह्या केल्यात हेही काही अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. आणि त्यातले जे महत्त्वाचे नेते होते त्यांनी काल जी भूमिका मांडली ती माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे की येणाऱ्या काळात काँग्रेस जे आहे ते काँग्रेसमध्ये सोनियाजींच्या नेतृत्वाखाली काम व्हावं आणि ते काम होत असताना मोदी सरकारच्या विरोधात कसा संघर्ष करायचा ह्याच भूमिकेतून आम्ही पत्र मांडलं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि काँग्रेस कार्यसमितीने याच्यामध्ये फार सकारात्मकपणे ही चर्चा झाली. पुढं अशा पद्धतीनं पत्र लिहायचीच असतील तर निश्चितपणानं लिहिली पाहिजेत, पण ती काँग्रेस अध्यक्षांना लिहिली पाहिजेत आणि मीडियामध्ये लीक नाही झालं पाहिजे अशी भूमिका या निमित्तानं झाली. आणि कालचं जी काही चर्चा होती किंवा परवाच्या वर्तमानपत्रात आलेली जी काही पत्राची चर्चा होती त्याच्यावर पडदा पडला. पण एक झालं की सोनियाजींनी जे सांगितलं की काँग्रेस हा अनेक विचारांचा आदर करणारा पक्ष आहे, प्रत्येकालाच प्रत्येकाचे मतं पटतील असं नाही, परंतु त्या सगळ्यांचा सन्मान करून आदर करून पुढं काम करावं ही त्यांची भूमिका आहे. आणि आपण एक परिवार आहोत, परिवारात मतभिन्नताही असू शकते. ज्या पद्धतीची म्हणजे सामान्यांमध्ये या संपूर्ण बैठकीनंतरची इमेज आहे ती अशी आहे की राहुल गांधींनी स्वतः सांगितलं की ते अध्यक्ष बनू इच्छित नाही आहेत, मात्र तरीसुद्धा काँग्रेसचे नेते पुन्हा पुन्हा त्यांनाच आग्रह करतात. तर असं काय आहे की म्हणजे राहुल गांधींनी जर सांगितलं की त्यांना बनायचं नाही आहे तर काँग्रेसवाले मग दुसरा अध्यक्ष का निवडत नाहीत? यामध्ये राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं आपण पाहत असाल की आत्तासुद्धा अनेक विषय मग चीनचं आक्रमण असेल, करोनाच्या संदर्भातल्या ज्या ज्या वॉर्निंग राहुलजींनी दिल्या त्या सगळ्या वॉर्निंगवर त्याच पद्धतीनं मोदी सरकार फेल झालेलं आहे. ना करोनाच्या संदर्भात मोदी सरकारनं कधी काम केलं, ना चायनाच्या आक्रमणाच्या संदर्भात पंतप्रधानांनी तर खोटं बोललेलं आहे त्या देशाशी. त्यामुळं या देशाला ताकदीचा असा नेता हा राहुल गांधींच्या रूपानं ते अनेक महिन्यापासून काम करतात. विशेषतः राजीनामा दिल्यानंतर करोनाच्या या काळात ज्या पद्धतीनं त्यांनी आक्रमकतेने मोदी सरकारचं पितळ उघडं पाडलेलं आहे. तर काँग्रेसचं नेतृत्व अशाच नेत्याने केलं पाहिजे जो निडर असला पाहिजे आणि जो मोदी सरकारला हेड ऑन घेऊ शकणारा असला पाहिजे. आणि असा नेता हा फक्त राहुल गांधी आहे. त्यामुळे ती भूमिका या निमित्तानं आहे. राहुल जर ते स्वतःच नाही म्हणतायत तर मग काँग्रेस दुसरा पर्याय का निवडत नाही? आणि जर दुसरा अध्यक्ष असेल तर त्याच्या नेतृत्वात राहुल गांधी हा आक्रमकपणा दाखवू शकणार नाहीत? आतासुद्धा सोनियाजींच्या नेतृत्वामध्ये हा विषय सुरूच आहे. पण मुद्दा हा आहे की राहुल गांधी जर या काँग्रेसचं नेतृत्व करणार असतील तरच खऱ्या अर्थानं मोदी सरकारला हेड ऑन घेऊ जाऊ शकतं. आपण पहा गुजरातमध्ये कोणालाही कॉन्फिडन्स नव्हता, परंतु गुजरातमध्ये राहुलजींनी लीडरशिप सांभाळली आणि आम्ही गुजरातमध्ये भाजपाला सळोकी पळो करून सोडलं. त्यामुळे सर्वसामान्य काँग्रेस जणांची ही इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचं नेतृत्व राहुलजींनी करावं आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळात ते या पक्षाचं नेतृत्व करतील. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी तडकाफडकी राजीनामा दिला. आता हंगामी अध्यक्षपदाला सोनिया गांधींच्या 1 वर्ष पूर्ण झालं. काल तुमची बैठक झाली, त्याच्यामध्ये आता अजून 6 महिन्यांची त्याला एक्सटेन्शन देण्यात आलेली आहे. कधीपर्यंत हा अध्यक्षपदाचा पेच सुटणार? कारण समोर नंतर बरीच महत्त्वाची राज्य आहेत. उत्तर प्रदेश आहे, तुम्ही ज्या राज्याचे प्रभारी आहात ते गुजरात आहे. साधारण कधीपर्यंत हा सगळा पेच सुटेल आणि कधी नेमकं काँग्रेस भाजपला हेड ऑन घेण्यासाठी तयार होणार? भाजपला हेड ऑन या देशामध्ये जर कोण घेत असेल तर फक्त आणि फक्त राहुल गांधी आणि काँग्रेस घेत आहे. त्यामुळं अध्यक्षपदी सोनियाजी आहेत का अध्यक्षपदी राहुल गांधी आहेत हा विषय महत्त्वाचा नाही आहे. महत्त्वाचं आहे ज्या पद्धतीनं राहुलजी दररोज विषय मांडत आहेत. म्हणजे दररोज एकेका विषयावर राहुलजींकडून मतं व्यक्त होतं आणि त्याच्यावर उत्तर द्यायला 10-10 मंत्र्यांना 8-8 मंत्र्यांना दररोज प्रेस कॉन्फरन्स करावे लागतात. त्यामुळं विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस ताकदीनं मोदी सरकारला अंगावर घेतच आहे. येणाऱ्या काळात मला वाटतं 3-4 महिन्यामध्ये अधिवेशन काँग्रेसचं बोलवलं जाईल. जसं हे करोनाचं संकट थोडं कमी झालं की अधिवेशन बोलू आणि येणाऱ्या काळात राहुलजी या पक्षाचे नेते होतील याच्यात मला कुठली शंका वाटत नाही. पुन्हा एकदा त्या पत्राकडे येतो. ते पत्रामध्ये जे मांडलेले मुद्दे होते म्हणजे त्याच्या टायमिंगबद्दल प्रश्नचिन्ह असू शकतं, पण जे मुद्दे होते ते योग्य होते की नव्हते तुमच्या दृष्टीने? त्या पत्रामध्ये मुद्दे काय होते हेच मला माहीत नाही. त्याच्यामुळे आता ते पत्रच मी पाहिलेलं नसल्यामुळं ते मुद्दे काय आहेत हेच पूर्ण वेळ अध्यक्ष असावा, CWCच्या निवडणुका व्हाव्या. मग तीच तर भूमिका आहे की सोनियाजी आज पूर्ण वेळच अध्यक्ष आहेत. सोनियाजींनी जितक्या CWCच्या बैठका घेतल्या, मोदींनी भाजपानं सुद्धा त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका घेतल्या नाही. ज्या पद्धतीनं ॲग्रेसिव्हली काँग्रेस पक्ष आता राजस्थानचं संकट होतं, काँग्रेसला ज्या पद्धतीनं त्यातनं मार्ग काढला. मोदी सरकार CBI ED कुठला विषय नव्हता. म्हणजे ह्यांनी आमदार हाताला लागत नाही तर CBI
ईडी, राज्यपाल या सगळ्यांची मदत घेतली, पण तरीसुद्धा सोनियाजींच्या नेतृत्वाखाली राहुलजींनी ह्यातनं मार्ग काढला. त्याच्यामुळं सोनियाजी ह्या फुल टाईमच अध्यक्ष आहेत आणि त्यांनी येणाऱ्या काळात नेतृत्व करावं ही भूमिका त्या बाकीच्या 4 नेत्यांनी मांडली आणि फुल टाईम अध्यक्ष ऑलरेडी आहेच. मुद्दा कसा आहे की कदाचित त्यांच्या वर्डिंगमध्ये काही कमी जास्त झाला असेल, परंतु शेवटी काँग्रेस परिवारात थोडं बहुत काही असं होतं आणि त्यांनी काल जे स्पष्टीकरण दिलं तेही सोनियाजींनी स्वीकारलं आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांच्या मताचा आदर हा केलाच जाईल. पण एक आहे की सोनियाजी आणि राहुलजींच्या नेतृत्वाखाली काम झालं पाहिजे हीच भूमिका सह्या करणाऱ्या 4 नेत्यांनी सुद्धा काल मांडलेली आहे. AICC सेशन लवकरात लवकर होईल असं काल सांगितलं गेलं आहे, पण पुन्हा एकदा तेच होणार, राहुल गांधींच्याच नावाचा सगळेजण आग्रह धरतील आणि राहुल गांधीच हेच अध्यक्ष बनतील. राहुलजी अध्यक्ष व्हावेत ह्या देशातल्या तमाम काँग्रेसजनांची इच्छा आहे आणि आपण पाहत असाल की या सगळ्या संकटामध्ये, करोना, चीनच्या ह्याच्यामध्ये एकाच नेत्यानं फार ताकदीनं आवाज उठवला, ते राहुलजींनी उठवला आणि त्यामुळं राहुलजींनी झालं पाहिजे ही भूमिका आहे आणि मला खात्री आहे की ते काँग्रेसजनांच्या या इच्छेचा सन्मान करतील. पण 2014च्या लोकसभा निवडणुकीत 44, 2019ला 52, तरीसुद्धा राहुल गांधी यांच्याच नेतृत्वाचा आग्रह का आहे? राहुल गांधी कशा पद्धतीनं भाजपशी टक्कर घेऊ शकणार आहे? दुसरा पर्याय का चाचपून पाहत नाही? आपण पहा की गुजरातमध्ये आम्ही 40-42 होतो. अहमद पटेल साहेब ज्यावेळेस निवडणुका लढत होते, आमचे 15-16 आमदार, आमचा विरोधी पक्ष नेतासुद्धा त्यावेळेस विरोधात निघून गेलेला होता. राहुल गांधीच होते की ज्यांनी मोदींच्या विरोधात आणि भाजपाच्या विरोधात तिथे रणशिंक फुंकलं आणि मोदी आणि अमित शहांना फार सळोकी पळू करून त्यांनी गुजरातमध्ये सोडलं. राहुल गांधीच होते ज्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यामध्ये तिथला भाजपाचा सारीपाट आणि भाजपाचं एकंदरीत सगळं रणनीती ती उधळून लावली. हां, लोकसभेमध्ये आम्हाला अपेक्षित यश आलं नाही, परंतु राजकारणामध्ये यश अपयश हा फॅक्टर असू शकतो. परंतु राहुल गांधीच होते ज्यांनी ज्या पद्धतीनं मग तुम्ही पाहत असाल की सूटबुटकी सरकार असेल, अनेक असे विषय आहेत की जेणेकरून या सरकारला बॅकफुटवर फक्त राहुलजींनीच आणलं आणि त्यामुळे येणाऱ्या काळात राहुलजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मोदी सरकारला सत्तेवरून पायउतार करेल, कारण जे आश्वासनं या सरकारनं दिली ती काही त्यांना पाळता आलेली नाहीत. कालचा दिवस जो आहे तो काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचा होता. एक मोठं मंथन झालं, 7 तासांची बैठक झाली. तुम्ही या बैठकीमध्ये उपस्थित होतात. काँग्रेस पक्षाच्या वाटचालीतला हा एक महत्त्वाचा टप्पा होताच, पण ज्या नेत्यांनी हे पत्र लिहिलं होतं त्यांना ज्या पद्धतीनं पक्षद्रोही ठरवलं जातं आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की मोकळं फिरू देणार नाही जर त्यांनी माफी मागितली नाही आहे, तर हे चित्रसुद्धा जाणं चुकीचं असं वाटतं. आपण पहा, त्या वर्तमानपत्रात बातम्या आल्यानंतर अनेक जणांनी अनेक भूमिका व्यक्त केल्या. त्या भूमिका परवा व्यक्त झाल्या, काही जणांनी काल व्यक्त केल्या. त्या भूमिका व्यक्त झाल्यानंतर ज्यांना त्यांनी पत्र लिहिलं त्या सोनियाजींनी काय सांगितलं की आज चर्चा झाली, आज चर्चा झाल्यानंतर हा विषयावर आता आपण पडदा पाडू, माझं कोणाबद्दलही काहीही नाराजी नाही, तुम्ही दिलेले तुमचे जे काही विचार असतील पत्राच्या माध्यमातून त्याच्या संदर्भात त्याचा मी सन्मान करते आणि एक परिवार म्हणून विचार भिन्नता असू शकते, परिवारात प्रत्येक परिवारात विचार भिन्नता असू शकते आणि त्याचा सन्मान करून आपण येणाऱ्या काळात एक ताकदीनं काम करू ही भूमिका सोनियाजींनी घेतलेली आहे. त्यामुळं जे काही कटू शब्द या दरम्यानच्या काळात निघालेले असतील, मला वाटतं तर सोनियाजींनी जिथं सगळ्यांना सोबत घ्यायची भूमिका ठेवलेली आहे तिथं सगळेच जण ही भूमिकेचा अंगीकार करतील आणि एकत्रितपणे सगळ्यांसोबत काम आपण करू. शेवटचा प्रश्न, हे जे सगळं प्रकरण झालं पत्राचं, त्याच्यानंतर काँग्रेसमधला एक जुना वाद आहे ओल्ड वर्सेस यंग, तर आता या सगळ्या ह्याच्यामुळं नवे जे आहेत, तरुण तुर्क जे आहेत, त्यांची बाजू अधिक भक्कम झालेली आहे पक्षात. काल मनमोहन सिंग साहेबांनी जी भूमिका मांडली, काल अँटनी साहेबांनी जी भूमिका मांडली, काल अंबिकाजींनी जी भूमिका मांडली, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली, तीच भूमिका सगळ्यांनी त्यालाच समर्थन सगळ्यांनी दिलेलं आहे. मुख्यतः हा जो नवीन आणि जुना किंवा तरुण आणि वृद्ध असा जो वाद आहे हा तुम्हा मीडियांनीच सुरू केलेला वाद आहे. तसा वाद कधीच काँग्रेसमध्ये नव्हता. सगळेजण एक सुरातच काम करत होते. हा मतभिन्नता असू शकते, परंतु असा वाद कधीही काँग्रेसमध्ये नव्हता. तर हे होते काँग्रेस खासदार राजीव सातव. आणि काल जी बैठक झाली, ज्या बैठकीतून एक वादळी मंथन झालं, अध्यक्षपदाचा पेच आहे, त्याच्यानंतर 23 नेत्यांचं ते पत्र, त्या पत्रानं होणारे वेगवेगळ्या चर्चा, या संदर्भातली सगळी उत्तरं जी आहेत ती त्यांनी आपल्याशी बोलताना दिली आहेत. कॅमेरामॅन मानसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली.